श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा एक अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे. माझं एक युट्यूब चॅनल आहे आपली तृषा या नावाने. त्या युट्यूब चॅनलवरती मी एक 5-6 महिन्यापूर्वी एक ब्लॉग केला होता की आमचे काही कपडे चोरीला गेले आणि त्याच्यानंतर थोडेफार प्रमाणात घरातलं वातावरण डिस्टर्ब झालं, चिडचिड वाढली, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, या सगळ्याच गोष्टींना आम्ही भरपूर सामोरे गेलो या 5-6 महिन्यांनंतर. पण ते आपण 2024 मध्ये जगतो, त्यामुळे कपडे वाऱ्याने ओढून गेले असतील किंवा एखाद्या प्राण्यानी, कुत्रा, मांजर कोणीही ओढून नेले असतील, हेच आमच्या दोघांच्या डोक्यात होतं. त्याच्यानंतर आमची भेट दादांशी झाली. तृषाच्या चॅनेलमुळं, तृषाच्या अकाउंटमुळे आपली दादांशी ओळख होती आधीपासून, पण भेट आत्ता 10-15 दिवसापूर्वी भेट झाली आणि आम्ही तोंडातनं एक शब्दही न काढता दादांनी आधीच आम्हाला सांगितलं की ताई तुमचे कपडे चोरीला गेलेले आहेत. मग एकदम शॉक झालं की बाबा हा, या गोष्टीवरतीच आपण तेव्हाच ब्लॉक केला की आपले कपडे चोरीला गेले. पण तेव्हा हे डोक्यात नव्हतं की कोणत्या तरी लोकांनी आपले कपडे वाईट गोष्टी करण्यासाठी, स्पष्ट बोलायचे तर करणे हा प्रकार करण्यासाठी नेला असेल. आणि जो आम्हाला त्रास होत होता तोही दादांनी, आम्ही न काही सांगता सगळा त्रास होणारा त्यांनी सांगितला. दादांनी आम्हाला फक्त साधी सोपी सिंपल स्वामी सेवा सांगितली आणि आम्ही तिघेही मनोभावे सगळं काही करतोय स्वामी आईचं. त्याच्यामुळे सुरक्षितरित्या आम्ही या संकटातनं बाहेर पडलेलो आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की दादांवरती डोळे झाकून विश्वास ठेवा. त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडतील, चांगल्या होतील. स्वामी आईंची सेवा ते सांगतात स्वच्छ मनाने करायला. तेवढं फक्त आपल्याला जमू शकतं, तेवढं आपण करायचं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.